अमरावतीमधून अमरावतीत कौशल्य विकास योजनेत घोटाळा झाल्याचं कळते। बनावट ऑनलाईन नोंदणी दाखवून घोटाळा करण्यात आलाय। शासनाचे 34,57,000 रुपये लाटले। आरोपी स्वप्नील पांडेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कौशल्य विकास गैरव्यवहार प्रकरणी प्रशासनानं कारवाई केली आहे। कौशल्य विकास संदर्भात एक थोडेसे गैरप्रकार आढळून आल्याने शासनाने त्या संस्थेविरुद्ध कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्या आदेशाच्या अधीन राहून त्या संस्थेविरोधात आपण FIR दर्ज केलेली आहे येवदा पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याची पुढील चौकशी सुरू आहे आणि त्या संदर्भात जे काही कागदपत्र किंवा अजून काही माहिती तपास यंत्रणेला लागत असेल तर ते विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे। शासनाची आर्थिक फसवणूक केल्याबाबतची तक्रार चौकशीमध्ये कौशल्य विभागाच्या निष्पन्न झाल्याने सदर गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या तपासात ग्राम दोतवाडा येथील संस्थेबद्दल चौकशी करण्यात आली, पंचनामा कारवाई करण्यात आलेली आहे। त्याची इतर तांत्रिक तपास सुरू आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास सुरू आहे। वडाळ्यात नाले सफाईसाठी बालमजुरांचा वापर सुरू असल्याची माहिती आहे। संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी आहे। शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले या प्रकरणात आक्रमक झालेत। मुंबईतील वडाळ्यात नाले सफाईसाठी बालमजुरांचा वापर होतोय। महानगरपालिकेच्या चौकशीत हा प्रकार निष्पन्न झाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी करत मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। दर्शनासाठी आलेला भाविक खड्ड्यात पडलाय। नाशिकमध्ये देवीच्या मंदिरासमोरच हा संपूर्ण प्रकार घडलाय। अनेक दिवसांपासून रस्त्याचं जे काम आहे ते अपूर्ण आहे आणि नाशिकच्या सरदार चौकात मुख्य रस्ता कोणत्याही उपाययोजना न करता सिंहस्थाच्या कामांसाठी खोदून ठेवलाय। दरम्यान सांडव्यावरच्या देवी दर्शनासाठी आलेला भाविक थेट खड्ड्यात पडला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।